नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज अश्विन शुक्ल नवमी, नवरात्रातल्या देवीची 10वी माळ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत देवीची पूजा करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। 10 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे अर्थातच जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळण्यात येतो। मानसिक आरोग्याचे प्रथमोपचार ही या वर्षीची संकल्पना आहे। खरं तर एखाद्या अपघात स्थळी जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत प्रथमोपचार केले जातात, पण हे सगळे जे उपचार असतात ते शारीरिक पातळीवर असतात। अशा वेळी मानसिक दृष्ट्या सुद्धा उपचारांची गरज असते। मग हे उपचार नेमके कोणी करायचे, कसे करायचे, काय आहे हे मानसिक प्रथमोपचाराची संकल्पना, याच संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्ताने आजची आपली ही चर्चा, मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर शुभांगी पारकर यांना। मॅडम नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। याच विषयासंदर्भात वर्तमानपत्रातनं सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे, त्यांची बरीचशी पुस्तकं सुद्धा आहेत। त्यामुळे नेमके हे मानसिक प्रथमोपचार कसे करायचे, कुणी करायचे, कशासाठी करायचे आहे, मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी ही संकल्पना नेमकी काय आहे, या अनेक गोष्टींचा विचार आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी, आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल पोहोचेल आणि विषय कळलेला आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते। 10 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे अर्थातच जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळण्यात येतो। तर काय आहे हा दिवस साजरा करण्यामागचं प्रयोजन किंवा पार्श्वभूमी जर तुम्ही सांगितली तर मला वाटतं विषय अगदी आपण मुळापासून समजून घ्यायला मदत होईल। आपण जर पाहिलं तर शारीरिक आरोग्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं। अगदी साधंसं छातीत दुखलं तर आपण हृदयरोग तज्ञाकडे लगेचच धाव घेतो। पण तसं पाहिलं तर कित्येक वर्षांपूर्वीपासून आरोग्य संस्थांना किंवा आरोग्य तज्ञांना असं लक्षात आलं की मानसिक आरोग्याचं तसं कोणी अटेन्शन घेत नाही किंवा जतन करतही नाही, कारण त्याबद्दल लोकांना माहिती नाही। 1992 साली वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ यांनी तेव्हा ठरवलं की मानसिक आरोग्य हा जो विषय आहे तो साधारणतः सर्वसामान्य माणसांच्या कोशात गेला पाहिजे। म्हणजे सर्वसामान्य माणसांनी या विषयाला समजलं पाहिजे आणि आपल्या मानसिक आरोग्याचं जतन केलं पाहिजे। आणि त्यासाठी त्यांनी तेव्हा 1992 सालापासून जागतिक मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोबरला सुरू केला। जगात जेव्हा हा दिवस साजरा होत होता तेव्हा साधारणतः आपल्या भारतामध्ये मागच्या 10-12 वर्षांमध्ये आपल्याकडे हा दिवस आपण साजरा करतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट सगळ्या जगभर करायची असते आणि ती म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल सर्वसामान्य माणसांना समजून द्यायचं असतं किंवा त्यांची जाणीव किंवा त्यांची जागरूकता वाढवायची असते। आणि दरवर्षी ते एक अतिशय सुरेख असा थीम मेसेज घेऊन येतात की कधी त्यांनी नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ म्हटलंय। यावर्षी त्यांनी जी सुंदर जो थीम आहे, मेंटल संकल्पना जी आहे ती म्हणजे मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी। आणि ही अतिशय सुंदर संकल्पना आहे, कारण ही मानसिक आजाराच्या पलीकडे जाते। हे माणसाच्या दैनंदिन मानसिक आरोग्य आहे त्याच्याशी निगडीत अशी ती आहे।
आणि आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आज संपूर्ण जगामध्ये प्रचंड घडामोडी आणि प्रचंड उलथापालथ होत असते. युद्ध चे कधी आपण ऐकत असतो किंवा आपण रायट्स पाहिलेत मुंबईमध्ये, पूर पाहिला मुंबईमध्ये, भूकंप होतात आणि अशा वेळेला माणसं अक्षरशः या आपत्तीमध्ये अडकलेली असतात आणि त्यावेळेला त्यांच्या मनाची जी घालमेल होते ती घालमेल जर आपण मानसिक प्रथमोपचारातनं जर आपण त्याची काळजी घेतली तर कदाचित पुढे होणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला टाळता येतात. वा. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत मानसिक आरोग्याविषयी एक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून खरं तर आजचा हा दिवस आहे जो जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. आणि मुळात ही संकल्पना तुम्ही अगदी थोडक्यात खूप छान सांगितलं. या संकल्पनेविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण अगदी जसं तुम्ही म्हणाल तसं की शारीरिक आरोग्याकडे आपण खूप छान लक्ष देतो की थोडंसं काही दुखलं की आपण लगेच सल्ला घेतो डॉक्टरांचा, पण तितक्यासं मानसिक बाबतीत जरा अजून सुद्धा थोडीशी एक म्हणूया आपण मागे असतो की बापरे काय करायचं आता पुढे. तर मुळात मानसिक आरोग्य म्हटलं की नेमकं काय आपल्याला सांगता येईल? मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर अनेक तांत्रिक व्याख्या आहेत त्याच्या, पण अगदी सोप्या शब्दात जर आपल्याला समजायचं ठरलं तर ते असं आहे की आपण एक माणूस म्हणून आपलं मन जे आहे ते स्वस्थ चित्त असणं, शांत चित्त असणं, मनात समाधान असणं आणि स्वतःच्या आयुष्यात अनेक बरे वाईट प्रसंग घडत असताना स्वतःशी जुळवून घ्यायचं, त्याच वेळेला आपल्या समाजाशी, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या मनाचं जे आरोग्य आहे किंवा जी शांतता आहे किंवा जो आनंद आहे तो ढळू न द्यायचा, ही महत्वाची व्याख्या आहे मानसिक आरोग्याची. वा. म्हणजे शरीरासोबतच मनाचं सुद्धा संतुलन तितकं व्यवस्थित ठेवणं म्हणजे मानसिक आरोग्य असं आपण म्हणू शकतो. आता मी पुन्हा एकदा येणारे जी यावर्षीची संकल्पना आहे त्या संकल्पनेविषयी जाणून घ्यायचं आहे की मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी ही संकल्पना आहे आणि त्याबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या आपत्ती येत असतात, नैसर्गिक आपत्ती आहेत आणि त्यावेळी जे मानसिक खच्चीकरण होतं त्या दृष्टिकोनातनं हा प्रथमोपचार सगळ्यांनाच अर्थातच खूप उपयोगाला येणार आहे. पण मग हे प्रथमोपचार नेमके कसे करायचे किंवा कुणी करायचे? पहिली गोष्ट म्हणजे की मानसिक प्रथमोपचार जर आपण पाहिलं तर ते शारीरिक प्रथमोपचारला समांतरच आहे. म्हणजे की एखाद्या व्यक्तीला एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणा किंवा काही म्हणजे की एखादी व्यक्ती घायाळ झाली कशामुळे, त्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये असे घायाळ होणारे अनेक प्रसंग आहेत की आपल्या प्रियजन कोणीतरी कधी त्यांचा मृत्यू झाला म्हणा किंवा कोणाला अचानक अपघात झाला किंवा आपलं स्वतःचं नुकसान झालं, आपलं घराची लूट झाली किंवा आपल्याला स्वतःला काहीतरी असा मोठा आजार झाला, तर यावेळेला माणसं साधारणतः त्यांचं नैतिक खच्चीकरण होतं आणि घायाळ होतात. आणि हे घायाळ होणं खूप गंभीर असतं केव्हा केव्हा. साधारणतः माणसाचा स्वभाव असा आहे की आपण आपल्या परिस्थितीला समजतो, उमजतो आणि त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतो, पण हे सगळ्यांना जमेल असं नाही आणि ज्यांना जमतं त्यांना पटकन जमेल असंही नाही. कारण या गोष्टीचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. म्हणजे मनाचा शरीरावर जो परिणाम होतो तो खूप मोठी गोष्ट आहे ती की ज्याच्यामुळे आपल्याला शारीरिक आरोग्य सुद्धा आपलं ढासळू शकतं. तर मी तुम्हाला एक साधा प्रसंग सांगेन की गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता आणि त्यावेळेला भूकंपामध्ये मानसिक आरोग्याचं रक्षण करायचं, प्रथमोपचार द्यायचा म्हणजे अगदी बेसिक गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात की त्यावेळेला साधारणतः सगळ्यांची घरदारं गेली होती आणि भयान प्रसंग होता तो. अशा वेळी साधारणतः तिथे मला आठवतं 3 बायका बसल्या होत्या आणि चांगल्या घराण्यातनं आलेल्या आणि त्यांना जेव्हा अन्न द्यायला गेले सगळेजण तर त्या जेवायलाच तयार नव्हत्या. म्हणजे की त्यांना असं वाटत नव्हतं की हे आपण अन्न घ्यावं. अतिशय थकलेल्या होत्या आणि मनाने सुद्धा खंतावलेल्या होत्या आणि तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्ही जेवत का नाही आहात, कारण की त्या खूप थकलेल्या होत्या आणि जेवणाची गरज त्यांना होती. आणि त्यावेळेला त्या बायका काय म्हणाल्या हे खूप महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या की बघा बाई, आम्ही याच्यापूर्वी आमच्या हाताने सगळ्यांना अन्न दिलंय आणि आज आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की आम्हाला कुठेतरी अन्न भिकेसारखं घ्यावं लागतंय आणि त्यांना ते अन्न त्यांना ते गिळवत नव्हतं, ते त्यांना खायची इच्छा होत नव्हती. आणि प्रथमोपचार जो आहे की सायकोलॉजिकल किंवा मानसिक प्रथमोपचार इथे सुरू होतो की ही जी माणसं असतात की त्यांना कुठेतरी आपण कितीतरी गमावलं आहे, आपला स्वाभिमान सुद्धा गमावलेला आहे आणि त्यांना असं खूप वाईट वाटतं की आपल्यावरती ही परिस्थिती का ओढवली आणि ही अनेक भावनिक कारणामुळे असू शकतो. पण त्यावेळेला
त्यांचं मन जे आहे ते त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला ते प्रेरणादायी करायला लागतं, त्यांना मोटिवेट करायला लागतं. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्हाला हे अन्न घ्यायचंय, तुम्ही आजपर्यंत सगळ्यांची मदत केलेली आहे, पण आज परिस्थिती अशी आलेली आहे आणि याच्यातनं बाहेर येऊन तुम्हाला जी मदत करायची सवय आहे किंवा तुम्ही लोकांचं जे भलं करताय ते तुम्ही करू शकाल. तेव्हा त्या बायकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी ते अन्न घेतलं. हो हो हो. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की सोशल साईटचा इम्पॅक्ट, फेसबुक, मोबाईल हँडलिंग यामुळे कुटुंबातील एकमेकांचा संवाद कमी होतो आहे आणि संवाद कमी झाल्याने त्याचा परिणाम प्रेम आणि सहवास आणि एकूणच कुटुंबाच्या मानसिक आनंदावर होत आहे. याबद्दल काय केले जावं, एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपलं काय मत आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की धावती जीवनशैली, वाढती स्पर्धा यामुळे शिक्षण, करिअर आणि नोकरी आणि आपल्या जीवनात हव्या असणाऱ्या भौतिक गोष्टी याबद्दल प्रत्येक जण ताणतणावात असतो, प्रत्येक जण पैशाच्या मागे असतो, यातनं सुद्धा ताणतणाव निर्माण होतो. तर याबद्दलही आपण काय गायडन्स कराल. आणि तिसरं मला असं विचारायचं आहे की एकूणच स्वार्थीपणा आणि संकुचितपणा अशा स्वभावामुळे व्यक्तीची आणि समाजाची देखील संवेदनशीलता हरपत चालली आहे. त्याचा परिणाम देखील सकारात्मक मानसिकतेवर होतो आहे. तर ही सुद्धा गंभीर बाब मला वाटते. आपलं काय मत आहे? धन्यवाद. धन्यवाद सर. सोशल साईट्सचा किंवा वाढत्या तंत्रज्ञानाचा खूप आपण उपयोग करतो आहोत आणि अशा वेळेला कुठेतरी संवाद कमी होत चाललेला आहे कुटुंबातला, ज्याचा कळत नकळत परिणाम कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर होतो आहे. तर अशा वेळेला आपण काय मार्गदर्शन कराल? त्यांनी जो विचारला प्रश्न हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे की तो प्रॅक्टिकली खूप महत्वाचा आहे. कारण आज असं झालेलं आहे की गॅजेट्स विविध प्रकारची आपल्याकडे आहेत आणि मुलांना साधारणतः तरुण वयातनं किंवा पौगंड अवस्थातनं तेव्हा ते जात असतात तेव्हा ते या गॅजेटच्या भूमिकेतच असतात. साधारणतः ते त्यांचा मोबाईल फोन आणि ते किंवा त्यांचं इंटरनेट चॅटिंग आणि त्याच्यामुळे होतंय काय की साधारणतः एक कुठेतरी त्याच्यामध्ये गुंतलं गेल्यामुळे आपल्या आई वडिलांशी किंवा आपल्या नातेवाईकांशी ते जुळत नाहीयेत. म्हणजे की ते तिथे त्यांचं जे कनेक्शन जे आहे की ज्याला आपण असं म्हणायला पाहिजे की साधारणतः आपल्या मानसिक आरोग्यामध्ये आपण एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जोडलं जाणं ही एक खूप महत्वाची बाब आहे. आणि इथे ही जी मुलं आहेत ती सर्वसाधारणपणे मोबाईलवरच असतात किंवा इंटरनेटवरती असतात किंवा साधारणतः लॅपटॉपवरती असतात आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला एक प्रगल्भ पालक म्हणून किंवा प्रगल्भ घरातल्या व्यक्ती म्हणून जो आपल्याकडे सांस्कृतिक दृष्ट्या आपण सगळ्यांनी कुटुंबाने एकत्र येणं, एकत्र जेवणं किंवा एकत्र आपल्या साधारणतः ज्या काही भावना आहेत त्या वाटणं किंवा कठीण गोष्टी समजून घेणं हे होत नाहीये आणि शेअरिंग होत नाहीये. म्हणजे की मुलं आणि तसे पालक सुद्धा अडकलेले आहेत कुठेतरी. तर ही वेळ काढली पाहिजे कारण याचा एक खूप वाईट परिणाम मुलांमध्ये होतो. ती म्हणजे मुलांचं एक तांत्रिक मन तयार होतं, रोबोटिक माइंड तयार होतं आणि त्यांचं जे मानसिक साधारणतः भावुकता जी आहे जी आपल्याला जगायला आवश्यक आहे, म्हणजे की भावुक असणं हे महत्वाचं आहे, ती भावुकता कुठेतरी घरंगळत चाललेली आहे. तर हे साधारणतः पालकांनी तेव्हाच्या तेव्हा लक्षात घेऊन मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी. भावनिक दरी वाढत चालली आहे पालक आणि मुलांमधली आणि ती कुठेतरी संवाद त्यामुळे कमी होतो आणि तो संवाद कसा साधता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर मला वाटतं हा एक प्रश्न नक्कीच सोडवता येऊ शकतो. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की आजकाल धावती जीवनशैली आहे, सगळीकडे स्पर्धा आहे, त्यामुळे शिक्षण, करिअर आणि नंतर नोकरी असा एक जीवनाचा एक आपण म्हणू शकतो की नियमच झाला आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे सुद्धा तणाव वाढायला मदत होतीये, तणाव वाढतो आहे. तर मग अशा वेळेला नेमकं मानसिक आरोग्य कसं राखायचं? आपण तसं पाहिलं तर मोठमोठ्या शहरातनं
आणि माणसं धावतातच आहेत. म्हणजे की कुठेतरी माणसांना थांबणं आणि स्वतःकडे वळून बघणं हे आवश्यक आहे. कारण की आपण जेव्हा करिअर करत असतो किंवा आपलं व्यावहारिक आयुष्य जगत असतो त्याच वेळेला आपली एक मानसिक गरज असते आणि ती मानसिक गरज जी आहे ही कोणी ओळखत नाहीये आणि आपण एक साचेबंद आयुष्य जगत आहोत आणि त्या साचेबंद आयुष्यातनं बाहेर येताना आपल्या काही मानसिक गरजा आहेत आणि त्या मानसिक गरजांमध्ये आपण स्वतःला समजायचं किंवा ज्याला आम्ही म्हणतो की स्वतःला रिफ्लेक्ट करायचं की आपण साधारणतः कुठे थांबायला हवं, काय करायला हवं. कारण जगामध्ये ऐहिकता आहे, ही कमर्शियलिझम जे आहे हे खूप मोठं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः थांबून कुठेतरी ज्याला आम्ही स्वतःची स्पेस म्हणतो म्हणजे की स्वतःच्या अस्तित्वाची जी जागा आहे ती समजून घेऊन आपल्याला पुढे जायचंय. कारण बऱ्याच वेळेला आपण जेव्हा साचेबंद जीवन जगतो तेव्हा आपल्या खरंच काय गरजा आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपले अनेक छंद असतात किंवा आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात आणि खूप उशिरा हे लक्षात येतं की हे सगळं करायचं राहून गेलं आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या जगण्यासाठी, आपल्या स्वस्थ चित्तासाठी, आपल्या आयुष्याची क्वालिटी ठेवण्यासाठी आणि तो दर्जा राखण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे की आपल्याला अगदी उशिरा जी आठवण येते की स्वतःला कुठेतरी ढूंढता रहा हूं मैं, असं न होता मला असं वाटतं थोडं थोडं थांबायचं. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आकर्षित करणार आहेत पण तरीही कुठेतरी थांबून आपला भावुक किंवा आपली मानसिक गरज काय आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी जसं आपण म्हटलं तसं की कुटुंब आणि आपलं एक वेगळं नातं असतं त्यामुळे क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा समजा जर आपण क्वालिटी टाइम दिला एकमेकांना तर आपण स्वतःला सुद्धा त्यामध्ये समजू शकतो, उमजू शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की स्वतःची स्पेस निर्माण करू शकतो. त्यांचा तिसरा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की कुठेतरी सगळं मलाच पाहिजे अशी एक स्वार्थी आणि संकुचित वृत्ती सुद्धा आजकाल माणसामध्ये जाणवते आहे. कारण का स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकायचं आहे त्यामुळे ही वृत्ती आपसुकच येते आहे. तर मग अशा वेळेला सुद्धा ते नाही मिळालं की मग एक तणाव वाढायला मदत होते. मग अशा वेळेला काय करायचं? हे एक दुष्टचक्र आहे. कारण आपण जेव्हा विश्वाच्या ऐहिकतेमध्ये गुंतत जातो तेव्हा आपण स्वतःमध्ये एक स्वयंकेंद्रित बनत जातो आणि स्वयंकेंद्रित बनता बनता आपण स्वार्थी होऊन जातो. आणि आज तर तशी परिस्थिती आहे की आपण पहिल्या प्रश्नात पाहिलं की आपण फक्त गॅजेट्स बरोबर असणार, आपण फक्त मोबाईल बरोबर असणार आणि त्यावेळेला आपले जे बंध असतात की ज्याला हे बंध रेशमाचे असं आपण म्हणू शकू की हे भावनिक बंध आहेत ते कुठेतरी तुटायला लागतात. म्हणजे आपण जेव्हा माणूस म्हणून जगतो तेव्हा आपण सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या भावनात मिळून मिसळून जगत असतो आणि हे बंध तुटत जातात. आपण व्यवहारात आणखी गुंतत जातो आणि मग अशा वेळेला माझा मीच उरतो आणि या वेळेला मग होतं काय की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती मागायचं याला मर्यादा नाहीये. ये दिल मागे मोर म्हणजे की आपल्याला जेवढं मिळतं त्याच्याही पलीकडे आपल्याला जावं 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 असं वाटतं आणि मग तिथे ते अमर्याद भूक लागते आपल्याला आणि त्या अमर्याद भुकेतनं आपण एक हरवतो. म्हणजे की असं की माणसाला जाणून बुजून स्वार्थी व्हायचं असं नसतं पण ते होत जातं खरंय. बरोबर. याच विषयावर म्हणजे मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी किंवा मानसिक दिवसानिमित्ताची आपली चर्चा आहे त्याविषयी तुम्ही सांगताच आहात आणि आपणही दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे. डॉक्टर रमेश साळुंके यांच्याशी साहित्यिक आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्ताने आजची ही चर्चा आहे आणि मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी ही यावर्षीची संकल्पना आहे. तर याविषयी काय सांगाल सर आपण? आपल्या मनाचा एक कप्पा विचारांचा असतो आणि एक कप्पा विकारांचा असतो. मनातून वासना निघून गेल्यावर मग आपलं मन स्थिर होतं. पण मानसिक संयम असल्याशिवाय आपण योगाभ्यास करायला काही फायदा नाही. त्यात तो केवळ कालापावेळ ठरेल. कारण योगाभ्यास हा मानसिक संयमाशिवाय होऊ शकत नाही. प्राणायामाद्वारे आपली मन शुद्ध आपल्याला करता येतं. साधनेमध्ये मन स्थिर ठेवता येतं. म्हणून आपलं मन नेहमी भूत आणि भविष्य याचाच विचार करत असतं. पण आपल्या मनाची वृत्ती व समतोल राहणे यालाच योगस्थिती असं म्हणतात. चित्ताचा समतोलपणा हेच आपल्या योगाचं सार आहे. या समतोलपणामध्ये बुद्धी आणि मन यांचे पूर्ण ऐक्य असतं. मनाची शक्ती प्रचंड आहे, त्याचा सदुपयोग करायला पाहिजे.
मन हे इंद्रियाचं स्वामी आहे. मनाची शांती हीच माणसाचा विकास करत असते, आयुष्य वाढवत असते. मन तणावग्रस्त असेल तेव्हा तुम्ही गुणगुणा किंवा नामस्मरण करा, तुमचा तणाव कमी होईल. मनामध्ये अशांती असेल तर बाह्य जगात शांती शोधूनही सापडणार नाही. अशांत मनानेच आपल्या हातून अनेक चुका घडत असतात, गुन्हे घडत असतात आणि त्यामुळे यशही मिळत नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार आपल्या मनातच निर्माण होत असतात, पण योगाभ्यासाने मात्र मन संयमित केले जाते. ध्यानाने मन ताब्यात येण्यासाठी मदत होत असते. म्हणून आपल्या मनावर संयम असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानेश्वरांनीही तेच सांगितलेलं आहे की योग बलाने आपलं मन आवरलं जातं. 7 योग बलेची न तुके मनोबल, 6व्या अध्यायातल्या 426व्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्जुनाला ते 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. अशा प्रकारे आपल्या मनाची आणि बुद्धीचं आपण ऐक्य केलं तर यामध्ये समतोलपणा राखला जातो आणि चित्ताचा समतोलपणा हाच खरं योगाचे सार आहे असं मला वाटतं. बरं बरं, धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. सरांनी पण तेच सांगितलं की मन शांती खूप महत्वाची आहे, त्यासाठी योगाभ्यास आहे किंवा नामस्मरण म्हणजे ध्यानधारणा आहे. आणि मुळात मन आणि बुद्धी यांचा जर आपण व्यवस्थित मेळ साधला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं मानसिक आरोग्य जपलं जाईल. काय सांगाल मॅडम याविषयी? बरोबर आहे, कारण की मन हे जे आहे हे साधारणतः आपल्या महत्वाचं सॉफ्टवेअर आहे की जे आपल्याला आपल्याबरोबर आणि जगाबरोबर कसं आपण कोपिंग करायचं किंवा कसं जुळवून घ्यायचं हे सांगत असतं. पण होतंय काय की जसं जेव्हा आपण साधारणतः तांत्रिक जगात जसे मिसळत चाललेलो आहोत तर आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण करायला हव्यात त्या आपल्या हातून निसरून जात आहेत. की याच्यामध्ये आपण जेव्हा मानसिक प्रथमोपचार म्हणतो त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट असते की हे प्रथमोपचार देताना आपल्याला त्या व्यक्तीला एक सुरक्षितता द्यायची असते. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण बरेचसे उपचार करू शकतो. पण जसं आपण साधारणतः एखाद्या अपघातातनं हॉस्पिटलकडे नेताना जी सुरक्षितता देतो ती सुरक्षितता मानसिक प्रथमोपचारात द्यायची असते. आणि त्याच्यासाठी मानसिक आधार हा महत्वाचा एक शब्द आहे की ज्या मानसिक आधारामुळे आपण त्या व्यक्तीला तुम्ही आमच्याबरोबर सुरक्षित आहात आणि आम्ही तुमची काळजी घेत आहोत इतका छोटासा सुंदरसा आपण मेसेज देत असतो. आणि तो मेसेज खूप महत्वाचा असतो. बघा, मानसिक प्रथमोपचारामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला चल आता उठ आणि तू हवं ते कर अशा पद्धतीने सांगत नाही. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या भावनेतनं आणि आपल्या तिथे असण्याने आपण त्यांच्याबरोबर आहोत हे दाखवून देतो. कारण काही घटना अशा आहेत आयुष्यात जसं की रेपची घटना आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ही आहे की जिथे बोलता येत नाही व्यक्तीला, अगदी सांगता येत नाही. आणि अशा वेळेला आपण त्यांना खोदून खोदून मानसिक प्रथमोपचारात लगेच विचारायची गरज नाहीये. फक्त त्यांच्या खांद्यावरती एक हात ठेवून आम्ही आहोत आणि आम्ही समजून घेऊ शकू हे सुद्धा, ज्याला लिसन म्हणजे की तुम्ही हे ऐकायचं आहे. त्यांची जी स्तब्धता आहे, त्यांची जी शांतता आहे, त्यांच्या मनातनं जी घालमेल होते त्याच्यातनं ते बोलू शकत नाही आणि ते जे बोलू शकत नाही हे आपण ऐकणं म्हणजेच प्राथमिक मानसोपचार आहे. कारण ती जी आर्तवेदना आहे ती आपल्याला समजली पाहिजे. आणि ही समजताना आपलं माणूस असणं, आपण स्वतः त्या वेदनेतनं गेलो तर आपल्याला काय होईल हे जे आपल्याला कळू शकतं तर तिथेच मानसिक प्रथमोपचाराची सुरुवात होते. वा वा, मानसिक आधार किती महत्वाचा आहे याविषयी तुम्ही खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि याच विषयी म्हणजे नेमकं कसं करायचं किंवा कुणी करायचं आहे मानसिक प्रथमोपचार, तुम्ही सांगितलं की मानसिक आधार देणं अशा व्यक्तीला तेच खूप महत्वाचं ठरतं आणि तिथेच मानसिक प्रथमोपचाराची सुरुवात होते. मग अशा वेळेला मानसिक आधार देणं ही जवळची व्यक्तीच देऊ शकते तिच्या. पण मानसिक प्रथमोपचार करताना म्हणजे जसं आपण नॉर्मल शारीरिक प्रथमोपचार करत असतो त्यालाही काही प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग मानसिक प्रथमोपचार नेमके कसे करायचे आणि कुणी करायचे हे सुद्धा खूप महत्वाचं आहेच, नाही का? काय सांगाल मॅडम? पहिली गोष्ट म्हणजे की मानसिक प्रथमोपचार कुणी करायचे. जर आपण मानसिक रोग ही संकल्पना घेतली तर मग सायकियाट्रिस्ट किंवा मनोरुग्ण तज्ञांकडे जाणं किंवा मानसोपचार तज्ञांकडे जाणं अशी साधारणतः आपली ट्रॅडिशन आहे. पण जेव्हा आपण मानसिक प्रथमोपचार म्हणतोय
तेव्हा ते करताना त्या व्यक्तीच्या जवळ असणारं किंवा व्हॉलंटियर्स असतात बऱ्याच वेळेला की साधारणतः आपण असं पाहिलं की बरेच व्हॉलंटियर्स पुढे येत असतात. तर साधारणतः आपत्कालीन क्षेत्रामध्ये कामं करणारे अनेक व्यक्ती याच्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये कोण येऊ शकतं? फायर ब्रिगेडचे लोक येऊ शकतात, पोलीस येऊ शकतात, ओके, किंवा अंगणवाडीचे वर्कर सुद्धा येऊ शकतात की एखाद्या कम्युनिटीमध्ये एखाद्या बाईला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा एखाद्या ठिकाणी बलात्कार झालेला आहे किंवा एखाद्या ठिकाणी घातपात झालेला आहे किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे मानसिक प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांचे शाळेतले शिक्षक आणि घरामध्ये पालक किंवा मित्र की ज्यांना वाटते की आपण आपल्या या आपत्कालीन संकटात सापडलेल्या मित्रांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी आपल्याला काही करायचं आहे आणि त्यांना ती प्रेरणा आहे. तर ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या मानसिक प्रथमोपचार करू शकतात. त्याच्यासाठी थोडीशी आपल्याला शास्त्रीय अंडरस्टँडिंगची गरज आहे. थोडंसं शास्त्रीय आपल्याला समजलं पाहिजे की मानसिक प्रथमोपचार म्हणजे काय आहे, की त्या व्यक्तीला त्या परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवणं आणि तिला आतून आपण अगदी सुरक्षित आहोत आणि आपलं आयुष्य पुढे या संकटातनं जाईल अशी त्यांना साधारणतः स्वप्न देणं हे महत्वाचं असतं. बरं, हे करताना आपण त्यांना काहीही सांगायचं नाहीये की सगळं आलबेल आहे असंही सांगायचं नाहीये. जेव्हा जेव्हा आपण आपत्कालीन व्यक्तींशी बोलत असतो तेव्हा तो जो अपघात आहे किंवा ती जी आपत्ती आहे त्याबद्दल पूर्ण ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक माहिती देणं हे खूप महत्वाचं असतं. कारण त्या व्यक्तीला समजायला लागतं की आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आणि त्या क्षणी आपण कोण आहोत किंवा आपण हे जे आहेत ते मदतीचे दूत आहोत हेही त्यांना कळायला लागतं. कारण बऱ्याच वेळेला लोक बावरतात आणि त्यांना कळत नाही की आपल्याला मदत करायला हे कोण आलेलं आहे. तर त्याच्यासाठी ही एक पर्टिक्युलर मेथड असायला लागते की आपण कसं अप्रोच करायचं आणि आपण त्यांना साधारणतः कसा आधार द्यायचा. बरं, मानसिक प्रथमोपचार जर आपण म्हटलं तर नुसतं बोलणं नाही आलं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तींच्या गरजा ओळखणं महत्वाचं असतं. लिसन, नीट ऐका, असं त्याच्यामधलं एक महत्वाची संकल्पना आहे की नीट ऐका, नीट पहा आणि कनेक्ट व्हा, म्हणजे की त्या व्यक्तींशी जुळवून घ्या. हे खूप महत्वाचं असतं. एक रॅपो बिल्डअप झाला, एक त्यांच्याशी मैत्रीचं नातं निर्माण झालं की मग आपल्याला कळतं की या व्यक्तींना काय काय कमी पडतंय. म्हणजे की आपल्याला खूप वाटतं हो आपण करूया, पण आपण जे सगळं मदतीला घेऊन जातो त्या व्यक्तींना ते खरंच लागणार आहे का? मग अशासाठी त्यांची गरज समजणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे की साधारणतः ज्यांची कुटुंबाची चुकामुक होते आपत्ती कालामध्ये, मोठ्या आपत्तींमध्ये, तर एक महत्वाची साधीशी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे त्या सगळ्या नातेवाईकांना किंवा त्या सगळ्यांना एकत्र आणायचं आहे आणि त्यांना एकत्र ठेवायचं आहे की म्हणजे मग त्यांना प्रत्येकाला वाटतं अरे आपण जे आहोत ते आपण सगळे सुरक्षित आहोत. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या भावना समजून घेणं. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवते आहे कारण का त्यांना सुरक्षित वाटणं एखाद्या व्यक्तीला आपत्कालीन स्थितीमध्ये किंवा इतर कुठल्याही स्थितीमध्ये हीच मानसिक प्रथमोपचाराची एक पहिली पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच विषयी जाणून घ्यायचे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. रेश्मा जाधव आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मी रेश्मा जाधव होते. माझा खूप असा म्हणजे चिडचिड जीव होतो आणि मला कंट्रोलच होत नाही. मुलांवर ह्याच्यावर असा राग आला की मलाच कंट्रोल होत नाही अजिबात. खूप डोक्यात अशा मुंग्याही आल्याने होतात. बरं बरं, धन्यवाद. कुटुंबावर किंवा मुलांवर चिडचिड होते म्हणजे कुठेतरी एक मनावरचा समतोल ढासळला जातो असं आपण म्हणू शकतो. मग अशा वेळेला नेमकं काय करायचं याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न असावा, कारण का फोन कट झालाय, तर काय सांगाल मला? कसं असतं स्त्रियांच्या बाबतीत, ती जवळजवळ आपलं कुटुंबाची मॅनेजर असते. म्हणजे की तिला अनेक बाह्य गोष्टी आणि कुटुंबातल्या आतल्या बाबी यांचा एक समतोल करत तिची तारेवरची कसरत होत असते. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की कोणीतरी ऐहिकदृष्ट्या म्हणा, मटेरियल दृष्ट्या म्हणा किंवा भावनिक दृष्ट्या घरामध्ये काही वेळेला समस्या निर्माण होतात आणि स्त्रीला आपण कमी पडतोय की काय असं वाटायला लागतं किंवा तिचं कोणी ऐकत नाही किंवा तिच्या मनासारखं होत नाहीये किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की त्या तिला जुळवून
शिकता येत नाहीयेत आणि तिला ते जमत नाहीये, अशा वेळेला साधारणतः काय करायला पाहिजे की तो संवाद साधला पाहिजे आणि संवाद साधण्यासाठी नक्की कुठे गोष्टी अडकतायत हे समजून घेणं महत्वाचं असतं. कारण की चिडचिड केव्हा होते किंवा जेव्हा मनामध्ये एक वेदना वाढत असते आणि आपण असहाय्य झालो आहोत किंवा आपल्याला काही करता येत नाही किंवा आपल्या मनासारखं होत नाही, ही वेदना जेव्हा वाढत असते तेव्हा साहजिकच राग येणं किंवा चिडचिडणं होत असतं आणि त्यासाठी समस्येच्या मुळाशी जाऊन नक्की समस्या काय आहे. कारण बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा ती माझं काही ऐकतच नाही, याच्यामुळे आई चिडत राहते. खरं ती तिच्या परीने बरोबर असते, सिरियस असते ती आणि ती शिस्तप्रिय असते, पण मुलं ही थोडीशी वेगळ्या पिढीत आलेली असतात. तर अशा वेळेला चिडून न जाता, चिडून गेलत ना की आपण घसरणार, म्हणजे की आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकणार नाही. आणि यासाठी समस्या काय आहे याच्यासाठी पुन्हा कौटुंबिक सुसंवाद साधारणतः जमवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण असंही म्हणू शकतो की स्त्रीच्या शरीरात एका ठराविक कालावधीनंतर थोडेसे बदल होत असतात आणि त्यामुळे सुद्धा कळत नकळत परिणाम मनावर होत असतो. मग अशा वेळेला कुटुंबाने सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की कौटुंबिक सुसंवाद अर्थात महत्वाचा आहे, कारण समस्या तर असतातच, पण भोवतालच्या परिस्थितीशी आपण कितपत जुळवून घेतो आहोत ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. राजेंद्र जाधव आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार सर. हा नमस्कार, मी राजेंद्र जाधव म्हणून बोलतो मुलुंड पश्चिमवरून. माझी 24 वर्षाची मुलगी आहे आणि ते गाडीतून जाताना रात्री अंधारात असा एखादा माणूस पाहिला, घरात पाल पाहिली आणि सरपटणारे प्राणी जागृती चॅनलवर जर पाहिली, त्या दिवशी निश्चित रात्री 2:30 वाजता एवढी मोठ्याने किंचाळते. हे 8-10 वर्षानं चालू आहे आणि आम्ही एका डॉक्टरकडेही दाखवलं होतं, पण ते कधीतरी गोळी देतात, अर्धी गोळी घ्या मग काहीतरी बरं होईल, कॉटवर झोपा. ते सगळ्या झोपीचा डिस्टर्ब करते मुलगी आणि 24 वर्ष वय आहे. सरपटणारे प्राणी पाहिले की ते काय, आणि दुसरं काही नाही, अभ्यासात हुशार आहे, सगळं चालू आहे. बरोबर, धन्यवाद. काय सांगाल मॅडम याविषयी? थोडासा मानसिक आजार आपण म्हणू शकतो. येस, नाही, हा 8-10 वर्षापासून आहे आणि त्या आता 24 वर्षाच्या आहेत. याचा अर्थ साधारणतः पौगंडावस्थेत सुरू झालेले ही सगळी लक्षणं आहेत आणि ते जे तुम्ही जे सांगता आहे तुमच्या मुलीबद्दल, ही लक्षणं गंभीर आहेत. साधारणतः ही लक्षणं गंभीर मानसिक आजाराची असू शकतात, ज्याला आपण सायकोसिस म्हणतो. आणि हे जी मानसिक आजार जो आहे हा बऱ्याच वेळा मेंदूतली रसायनं चा असमतोल झाला की त्याच्यामधला बॅलन्स बिघडला की ती होत असतात आणि त्याच्यामुळे गोळ्या दिल्या जातात. तर मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या मुलीला एखाद्या मनोरुग्ण तज्ज्ञाला व्यवस्थित दाखवून घ्या आणि ते जे उपचार सांगतील ते व्यवस्थित घ्या, साधारणतः गुण येईपर्यंत घ्या. कारण की नाहीतर हा जो आजार आहे तो चिवट किंवा दीर्घकालीन होतो आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट देणं थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यामुळे योग्य मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं मला वाटतं केव्हाही आजार आहे. अगदी अगदी. पुन्हा एकदा मी संकल्पनेकडे येते की मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी याविषयी आपण आज जाणून घेतो आहोत. आणि मगाशी तुम्ही सांगत होतात की कुणी करावं हे तर तुम्ही सांगितलेलं आहे, कसं करावं याविषयी बोलत असताना तुम्ही पहिला मुद्दा सांगितला की समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटलं पाहिजे, अशी एक परिस्थिती निर्माण करणं, त्याला मानसिक दृष्ट्या सुरक्षित वाटणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि त्यासाठी त्याची जी काही परिस्थिती आहे ती ऐकून घेणं हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. या व्यतिरिक्त मॅडम काय सांगाल आणखी? हे कसं असतं की आपण कुणाशी साधारणतः या परिस्थितीमध्ये पाहतोय, जसं की लहान मुलं आहेत आणि लहान मुलांना जेव्हा साधारणतः समस्या येते, आपत्कालीन परिस्थिती येते किंवा त्यांच्यावरती प्रचंड आघात होतो, तेव्हा त्या मुलांमध्ये साधारणतः सगळी जबाबदारी आपल्याला घ्यायला लागते. अगदी त्यांनी खायचं प्यायच्यापासून त्यांच्या आईवडिलांना समजून सांगेपर्यंत किंवा नक्की समस्या काय आहे हे समजून सांगेपर्यंत त्यांचा विश्वास मिळवायला लागतो. कारण मुलं खूप घाबरलेली असतात, बिथरलेली असतात आणि अशा वेळेला त्यांच्याशी प्रेमाने आणि मानसिक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला लागतो. आणि साधारणतः अशा वेळेला अगदी अन्नपाण्यापासून त्यांच्या पाठीवर हात देण्यापर्यंत, त्यांच्याशी छोटे छोटे खेळ खेळेपर्यंत या प्रत्येक गोष्टी आपल्याला करायला लागतात, त्यांची समस्या जाणून घ्यावी लागते. पण जेव्हा आपण मोठ्या लोकांकडे जातो तर मोठ्या लोकांमध्ये काय असतं की त्यांच्या प्रतिक्रिया आपत्तीच्या ह्या जबरदस्त असतात. कारण हे संकट आपल्यावरच का आलं,
किंवा हा आघात आपल्याबरोबरच का झाला, आणि याच्यामुळे ते चिडतात, संतापतात, त्यांना खूप आपल्या दैवावरती त्यांचा राग असतो, किंवा त्यांना आपण काहीतरी चूक केली की काय म्हणून मनामध्ये एक अपराधीपणाची भावना असते, प्रचंड दुःख असतं. तर ह्या ज्या भावनिक गरजा ज्या आहेत त्या ओळखून त्यानुसार आपण त्यांना मानसिक काउन्सिलिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बरं, कसं आहे की मानसिक प्रथोपचारामध्ये कुठल्याही प्रकारची घाई नसते. अगदी आपल्याला टप्प्याटप्प्याने जायला लागतं, त्या व्यक्तींचा रिस्पॉन्स आपल्याला बघायला लागतो, त्या कशा शांत होत आहेत, किंवा त्यांच्या मनामध्ये अजून काही भावना येत आहेत का, अजून काही राग आहे का, किंवा त्यांना परिस्थिती कळलेली नाहीये का, हे खूप महत्त्वाचं आहे. याच विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे मनशक्ती संशोधन विभाग प्रमुख केंद्र लोणावळा इथल्या प्रज्ञा केळकर यांच्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. हो. जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने आजची आमची ही चर्चा आहे आणि मानसिक प्रथमोपचार सर्वांसाठी या संकल्पनेविषयी आम्ही जाणून घेतो आहोत. मॅडम आपण काय सांगाल? तुम्हाला माहितीच असेल की मनशक्ती प्रयोग केंद्र याबद्दल प्रचंड अभ्यास करत आहे. गेले 50 वर्ष काम चालू आहे आपल्याकडे, आणि मनाची ताकद वाढवणं म्हणूनच मनशक्ती हे नाव दिलेलं आहे. तर आपल्याकडे वेगवेगळे उपक्रम घेत असतो. आता मी तुमचा हा प्रोग्राम पाहते पण आहे, ऐकते पण आहे. त्याच्यामध्ये प्रथमोपचार असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या आधीची जी स्टेज आहे ना ती पण घ्यायला पाहिजे. खरं तर त्या व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे स्वतःला. तर त्या दृष्टिकोनातून प्रथमोपचार आम्ही करतोच. इथे आमच्याकडे वर्ग असतात, टेस्ट असतात. तर ह्याच्यामध्ये हा जो ताण निर्माण होतो त्याचा ताण घेणं आयुष्यामध्ये सुख मिळवण्यासाठी करावंच लागतं. सुखासाठी धडपड करावी लागते, आणि सुख जेव्हा माझ्या पदरात पडत नाही तेव्हा माझा ताण वाढतो. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सुख नुसती मिळण्याची सोय निसर्गात नाहीये. दुःख हे अपरिहार्य आहे, आणि त्यामुळे ते समजून जर आपण घेतलं तर मला वाटतं ताण निश्चितपणे कमी होऊ शकतो. आणि म्हणून मनशक्ती काय सांगते, 3 सूत्र सांगते मनशक्ती, की तुम्ही ह्या प्रोसेसचं नॉलेज करून घ्या की माझ्या आयुष्यामध्ये मी म्हणजे काय, माझं आयुष्य कुठल्या नियमाने बांधलेलं आहे, तो कर्मसिद्धांत काय, तो मी प्रत्यक्षामध्ये आचरणामध्ये कसा आणायचा, आणि माझं आयुष्य सुखी कसं करायचं. ते समजून घेतल्यानंतर ते सुख माझ्यापुरतंच न ठेवता ते समाजापर्यंत कसं पोहोचवायचं, हा जो भाग आपण सतत करत गेलो तर मला वाटतं ताण खूप कमी होतो. म्हणजे याच्यामध्ये परसेप्शन सुधारणं ज्याला म्हणतो ना आपण, की माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जर आपण चांगला केला तर आयुष्य अधिक, त्याची जी शक्ती आहे आयुष्याची ती अधिक आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवता येते. त्याचे वेगवेगळे उपाय आहेत. म्हणून आपण स्वतःला समजून घ्यायचं आहे, परसेप्शन सुधारायचं आहे. आता डॉक्टर मॅडम सांगत होत्या की, आणि अजून एक फोन आला होता, त्यांनी सांगितलं की योगा करा, तुम्ही योगाचा आधार घेऊ शकता. तर तोही भाग आपल्याला करता येतो. बॉडी रिलॅक्सेशनचे काही उपाय आहेत तेही आपल्याला करता येतील. शरीराशी संवाद करता येईल आपल्याला. सायन्सने असं पूर्ण क्लिअर कट सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याला जप देखील जोडा. जसं गायत्री मंत्र आहे किंवा इतर तुम्हाला ज्याच्यावरती श्रद्धा आहे ते स्तोत्र मंत्र देखील आपण म्हणू शकता. फक्त त्याचा मुळातला अभ्यास समजून घेऊन करा, कारण नुसतं मंत्र म्हटलं की जादूने फरक पडतो असं नाही. त्यामुळे ते तुम्ही करू शकता. एकाग्रता करावी. म्हणजे आमच्याकडे आम्ही सकाळी सांगतो की दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही 12 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन करा. स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये डोकवा, मनाला शांत करा, आणि मग दिवस सुरू करा. आणि दिवस संपवताना थोडंसं चिंतन करा स्वतःबद्दलचं. कारण आयुष्यामधल्या प्रॉब्लेम्सचा गुंता का वाढतो, ताण का वाढतो, स्ट्रेस का येतो, डिप्रेशन का येतं, एन्झायटी का येते, तर आपण दुसऱ्याचं चिंतन जास्त करत राहतो की मी बरोबरच आहे आणि समोरचा मात्र तो असा वागतो आहे. तर आपण जर स्वतःला समजून घेतलं, चिंतन केलं की व्हॉट शुड हॅव हॅपन्ड अँड वेअर शुड आय करेक्ट माय पर्सनॅलिटी,
हे जर आपण स्वतःकडे थर्ड पार्टी म्हणून पाहून जर चिंतन केलं तर मला वाटतं आपण आपल्या आयुष्यातला स्ट्रेस बऱ्यापैकी कमी करू शकतो. म्हणजेच मनशक्तीचं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवा. भावनिक जो काही बुद्धिमत्ता आहे ना त्याचा जरा विचार करूया आपण आपल्या भावना नीट समजून घेऊया आणि आपण समोरच्याच्याही भावना समजून घेऊया आणि ते समजून घेऊन जर आपण वागलो तर आपला खूपसा ताण कमी होऊ शकेल. धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सूत्र सहभागी झालात. सांगितलं आहे की कर्मशुद्धी थोडासा तो भाग करा की निस्वार्थाचं व्रत आपल्या आयुष्याला जोडलं तर आपलं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकेल आणि शांती मिळू शकेल, स्ट्रेस कमी होऊ शकेल. वा वा मॅडम, खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपण संपर्क साधला होता प्रज्ञा केळकर यांच्याशी आणि त्यांनी तेच सांगितलं की स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की स्वतःसाठी किंवा स्वतःची एक स्पेस निर्माण करणं सुद्धा एक मानसिक प्रथमोपचाराचा खूप महत्वाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. मॅडम, तुम्ही सांगितलं की मानसिक प्रथमोपचार कसे करायचे किंवा कुणी करायचे याविषयी तर तुम्ही सांगितलेलं आहे. एक मानसिक आधार त्या व्यक्तीला मिळणं फार गरजेचं आहे. पण समजा हा आधारच मिळाला नाही किंवा हे उपचारच मिळाले नाहीत तर अर्थातच पुढे खूप गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर याविषयी काय सांगाल मॅडम? कुठल्याही आघातानंतर आणि दुर्घटनेनंतर मानसिक प्रथमोपचार देणं अपेक्षित आहे आणि त्याचं संपूर्ण ऑब्जेक्टिव्हच हेच आहे की ज्या योगे माणूस स्थिर होईल आणि आपलं जीवन सांभाळून घेईल आणि सर्वसामान्य माणसांसारखं आपलं विधायक आयुष्य घडवेल. आणि याच्यासाठी जर आपण मानसिक प्रथमोपचार लगेचच दिले तर पुढच्या दुर्घटना किंवा पुढची कॉम्प्लिकेशन टाळू शकतात. आज बघा जगामध्ये प्रत्येक 40 सेकंदामध्ये सुइसाइड होत असते. प्रत्येक 4 घरातनं एका घरामध्ये आपल्याला मानसिक आजार दिसत असतो. याच्याशिवाय आपल्याकडे व्यसनाधीनता दिसत आहे. तर अशा अनेक घटना या जर आपण दुर्घटना वेळीच सांभाळायला मदत केली लोकांना तर टाळता येतील. अनेक आजार जे आहे डिप्रेशन किंवा हे आजार जे आहेत ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतील आणि म्हणूनच प्रथमोपचार करणं हे खूप आवश्यक आहे जेणेकरून मानवी जीवन हे प्रोडक्टिव्ह आणि विधायक बनू शकेल. हे खूप महत्वाचं आहे त्याच्यात. आणि जसं आपण म्हटलं तसं की मानसिक प्रथमोपचार सगळ्यांसाठी गरजेचे आहेच, कारण का मानसिक आधार देणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रथमोपचार आहेत. पण अशा वेळेला स्वतःसाठी जो वेळ काढायचा आहे, कारण आपल्या दोन्ही तज्ज्ञांनी तुम्ही सुद्धा हेच सांगितलं आहे की स्वतःसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे, कारण स्वतःला आपण वेळ दिला तर आपसुकच आपण आपल्या इतर नातेवाईकांना किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना देऊ शकतो. मग ही स्वतःची स्पेस नेमकी निर्माण कशी करायची, कारण का ती सुद्धा एक मानसिक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची पायरी आहे. प्राथमिक मानसोपचार सर्वांसाठी ज्याच्यामधलं हे एक महत्वाचा भाग आहे. केवळ आपण दुसऱ्यांना मदत करायची हे तर त्याच्यात आहेच, पण स्वतःबद्दल आत्मकरुणा असणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण सेल्फ कंपॅशन म्हणतो. म्हणजे की वेळोवेळी जाणीव ठेवायची की मलाही गरज आहे थोड्याशा रिलॅक्सेशनची, थोड्याशा आनंदाची आणि मलाही साधारणतः स्वतःला त्रास न देता जीवन जगायचं आहे. ही जेव्हा मानवी जाणीव असेल आणि स्वतःला आपण जे धावत सुटलो आहेत अविरत, इथून आपल्याला थोडंसं थांबायचंय, थोडासा विसावा घ्यायचा आहे, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण आपल्या ऊर्जेची किंवा आपल्या माणसाच्या ताकदीची जी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण स्वतःमध्ये करायला लागू आणि ती स्वतःमध्ये करणं खूप गरजेचं आहे आज. अगदी थोडक्यात मॅडम आपण काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना या दिवसानिमित्ताने? मला असं वाटतं आपण सगळी माणसं आहोत आणि जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल की आपल्याला दुसऱ्याला मदत करण्याची, तिथे तिथे आपण दुसऱ्याला मदत करायची आहे. आपला हात दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव पुढे यायला पाहिजे आणि मानसिक प्रथमोपचाराचं तेच सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे. वा वा वा, तुम्ही खूप छान तत्व आपण असं म्हणू शकतो सांगितलेलं आहे. आणि जसं मॅडम म्हणालात तसं की आपल्याला काय हवं आहे, आपल्याला नेमकं कोणतं सुख पाहिजे आहे याविषयीचं ज्ञान जर आपल्याला झालं तर आपसुकच आपण ते आचरणात आणू शकतो आणि आचरणात आणल्यानंतरच आपण इतरांना सुद्धा ते भरभरून देऊ शकतो. आणि मला वाटतं मानसिक आरोग्य राखण्यासाठी ही एक खूप महत्वाची सूत्री आहे किंवा एक गमक आहे असं आपण म्हणू शकतो, जेणेकरून आपण आपलंच मानसिक आरोग्य व्यवस्थित राखू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया.
उद्याच आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताने उद्याचा कार्यक्रम आहे उमलू द्या कळ्यांना असा आपला विषय आहे, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत आमचं घर एनजीओचे अधीक्षक रिया भोसले आणि सहाय्यक कार्यक्रम संचालक स्नेहा एनजीओचे नीता करंदीकर, ज्यांच्याशी तुम्ही दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता किंवा ईमेल आयडी द्वारे सुद्धा प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी टाईप करायचंय www.facebook/sakhisayhadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि या दिवसानिमित्तानं मानसिक आधार किती महत्वाचा आहे या अनुषंगाने खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.